श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार. तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर, यश, समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्यांना प्रिय असलेल्या महालक्ष्मी देवीचं आहे. जो कोणी मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचं व्रत करतो त्यांना देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताची ही मांडणी केली जाते. संध्याकाळी पोथी वाचन तसेच आरती, नैवेद्य अर्पण करून दुसऱ्या दिवशी या पूजेची सांगता केली जाते, म्हणजेच विसर्जन केलं जातं किंवा उत्तर पूजा केली जाते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय जो दुसऱ्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही जो पूजेमध्ये कलश मांडलेला आहे त्या कलशाच्या पाण्याचा उपाय करायचा आहे. या उपायामुळे घरातील वास्तुदोष, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर रोजी आलेला आहे आणि शेवटचा गुरुवार 26 डिसेंबर रोजी आहे. शेवटच्या गुरुवारी एकादशी तिथी आलेली आहे. जरी एकादशी तिथी असेल तरी देखील या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी जर तुमचा मासिक धर्म असेल तर पुढचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या गुरुवारी आपण या व्रताच्या पूजा मांडणीसाठी जे साहित्य आणतो तेच साहित्य आपल्याला 4ही गुरुवार वापरायचं असतं. पूजा मांडणी करताना आपल्याला नवीन श्रीफळ आणायचं असतं. ते श्रीफळ आपण 4ही गुरुवार तेच पूजेमध्ये मांडायचं. पूजेमध्ये जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ किंवा गहू तुम्हाला 4ही गुरुवारी तेच वापरायचे आहे. त्याचबरोबर कलशामध्ये आपण जेही साहित्य घातलेलं असतं म्हणजेच सुपारी, नाणं वगैरे ते देखील आपल्याला पुढच्या गुरुवारी म्हणजे 4ही गुरुवारी तेच वापरायचं असतं. आपण जी पोथी पूजेमध्ये ठेवतो वर्षानुवर्ष आपण तीच पोथी पूजेमध्ये ठेवायची असते आणि त्या पोथीचं वाचन करायचं असतं. तोपर्यंत ती खराब होत नाही, ती जी पानं फाटलेली असतील तोपर्यंत ती तशीच ठेवायची. त्यानंतर तुम्हाला ती विधीपूर्व विसर्जित करायची असते. आता यावर्षी तुम्ही पोथी नवीन आणायची आहे का, तर तुम्ही जर हे व्रत पहिल्यांदा नवीन करणार असाल तर तुम्ही पोथी नवीन आणू शकता. पूर्वीपासून जर व्रत करत असाल तर तीच पोथी तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे. आज या व्रताची तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत. त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची किंवा या पोथीमध्ये देखील पूजा मांडणीचं आपल्याला पद्धत सांगितलेली आहे, ती बघून देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला पोथी पठण आरती झाल्यानंतर घरामध्ये जोही नैवेद्य तुम्ही डाळ, भात, पोळी, भाजी, खीर बनवली असेल ती देवीला अर्पण करायची आहे. शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे
सगळ्या देवांचं व्रत असतं तर आपण खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकत नाही, तर तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करा. बासुंदी ही उपवासाला चालते. संध्याकाळी पूजा आरती करून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. ही पूजा मांडणी त्या दिवशी तशीच ठेवायची असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली अंघोळ झाल्यानंतर या पूजेची उत्तर पूजा केली जाते. सगळ्यात आधी आपण आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची. तुम्ही जर त्या देवांसमोरच या पूजेची मांडणी केली असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही याची उत्तर पूजा करून घ्या आणि नंतर देवपूजा केली तरी देखील चालेल. आता बघा, उत्तर पूजा करताना तुम्हाला लगेचच पटकन ही पूजा उचलायची असते का? तर अजिबात नाही. देवीला हळदी कुंकू व्हायचं. आपण जे पण साहित्य या पूजेमध्ये वापरलेलं आहे त्या सगळ्यांवरती हळदी कुंकू व्हायचं. आपण अखंड दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तो शांत झालेला नसेल तर त्यामध्ये थोडं तुम्ही तेल घालू शकता. त्यानंतर दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा. हात जोडून आपल्या हातून झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल देवीला क्षमा याचना करायची. माझ्या हातून जर तुझ्या सेवेमध्ये काही कमी जास्त झालं असेल, चुकून जर माझ्या हातून काही कमी पडलं असेल तर मला माफ कर. आणि त्यानंतर तुम्ही ही पूजा उचलून घ्यायची आहे. या पूजेमध्ये तुम्ही देवघरातले देव ठेवलेले असतील, म्हणजेच गणपती बाप्पा, लक्ष्मी मातेची मूर्ती, श्रीयंत्र, बाळकृष्ण या सर्व मूर्त्या तुम्हाला पुन्हा देवघरामध्ये पूजा करताना ठेवून द्यायच्या आहेत. पूजेमध्ये जी पण तुम्ही फळे ठेवलेली होती 5 ती तुम्ही घरातल्यांनी प्रसाद म्हणून खाऊन घ्यायची. बाहेरच्या व्यक्तीला ती अजिबात द्यायची नाही. तसेच हे जे आपण सामान वापरलेलं असतं, तांदूळ वगैरे किंवा कलशातले सुपारी, 1 रुपयाचं नाणं, ते सगळं तुम्हाला एकत्र व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण तेच आपल्याला पुढच्या गुरुवारी देखील वापरायचं आहे. आता पूजेमध्ये जर वापरलेला दिवा आहे तो चालू असतोय तर तो तुम्ही मुद्दामून विझवायचा नाही किंवा शांत करायचा नाही. तो आपोआप शांत होईल. जेवढा वेळ तो तेवत राहील तेवढा राहू द्यायचा. आणि देवीसमोर ठेवलेलं पाणी, साखर तुम्हाला तीर्थ म्हणून पिऊन घ्यायचं आहे. आता त्यानंतर या पूजेमध्ये आपण जो कलश ठेवलेला आहे तो कलश आपण घ्यायचं. कलशामधील श्रीफळ काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे आपण 1 रुपयाचं नाणं, त्याच्यानंतर जी सुपारी ठेवलेली असते किंवा जी 5 पालवी ठेवलेली असते ते सर्व आपण काढून घ्यायचं. त्यानंतर पोती आपण जी पूजेमध्ये ठेवलेली आहे ती सुद्धा काढून घ्यायची. पूजा वगैरे आपण सगळी व्यवस्थित काढून घ्यायची, कारण ह्या वस्तू आपल्याला पुढच्या गुरुवारी सगळ्या पुन्हा लागणार असतात. त्यामुळे त्या व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायच्या, कारण पुढच्या गुरुवारी जर त्या नाही सापडल्या वेळेत तर धावपळ होता कामा नये म्हणून. आता बघा, दर गुरुवारी आपण जी पूजा करतो त्यावेळेस जो कलश पुजतो त्या कलशातील पाण्याचा आणि त्यावरती जी 5 पालवी ठेवलेली असते त्याचा कशा प्रकारे उपाय करायचा आहे हे आता आपण बघूया. आता आपण जी 5 पालवी ठेवलेली आहे कलशामध्ये ती तुम्हाला घ्यायची आहे. आता त्या पानांमधलं एखादं पान तुम्हाला छोटंसं घ्यायचं आहे. आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावरती ते पान तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर उरलेली 4 पानं जी आहे ती तुमच्या घराच्या आतमध्ये 4ही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे. स्वयंपाकघर किंवा हॉलमध्ये तुम्ही ही पानं ठेवू शकता. बेडरूममध्ये मात्र हे पान ठेवायचं नाही. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ही पानं पूर्ण दिवसभर तुमच्या घरामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला ही पानं उचलून निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय, या कलशामध्ये आपण जे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक नवीन फूल टाकायचं आहे आणि त्या फुलाने आपल्याला ते पाणी जे आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये हे पाणी शिंपडायचं नाही. उरलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुळशीला घालता येईल. यामागचं कारण एकच, कारण आपण जे स्तोत्र मंत्र पठण करतो त्यामुळे ही पाणी जे आहे ते प्रभावी झालेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा उतरलेली असते. ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. असा हा प्रभावी उपाय आहे. तुम्हाला जर तुळशीला पाणी घालणं योग्य वाटत नसेल
तर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे पाणी घालू शकता. हा कलशातील पाण्याचा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या 4ही गुरुवारी करायचा आहे. बघा, आपण पूजाविधी करतो, परंतु या साहित्याचा आपण कशा प्रकारे वापर करायचा हे आपल्याला माहिती नसतं. अगदी साध्यासुध्या गोष्टी असतात, पण त्या देखील आपल्याला माहिती नसतात घरामध्ये. त्यामुळे फारसा फरक आपल्याला पूजेचा जाणवत नाही. त्यामुळे उत्तर पूजा करत असताना काही प्रभावी उपाय आपण आवर्जून करावे. आता या पूजेमध्ये वापरलेली आपण जी फुलं, पानं, वेणी ते देखील तुम्ही निर्माल्यामध्ये जमा करून ठेवू शकता किंवा एकत्र साठवून ते सुकवून त्याचा धूप देखील तयार करू शकता. कारण या फुलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा संचारलेली असते. आता हे करणं शक्य नसेल तर तुम्ही उत्तर पूजा झाली की ही फुलं निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. देवीला आपण जे काही वस्तू अर्पण केलेल्या असतात, फुलं, पानं, त्यानंतर विड्याची पानं, याचं काय करावं असं प्रत्येक जणांना काही म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही त्यांना प्रश्न पडलेला असतो. तर हे आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे धूप बनवला तरी देखील चालेल. तर मग हा कलशाचा उपाय जो मी आज तुम्हाला सांगितला तो आवर्जून तुम्ही उद्या उत्तर पूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये करा. झालेली आजची सेवा स्वामी महाराजांच्या आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.